नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. लक्षात घ्या, केंद्र सरकारनं शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे. शेवटची सूचना आता दिलेली आहे. पुढच्या तुमच्या योजना बंद होणार आहेत. कोणतंही तुम्हाला कार्ड असू द्या, पिवळा असू द्या, केशरी असू द्या, पांढरा असू द्या, तुम्हाला हे काम करावं लागणार नाही. तर पैसे सुद्धा मिळणार नाही. जे पैसे मिळतात रेशन कार्डवरती किंवा जे धान्य वगैरे सगळं आहे. 2 ते 3 महत्त्वाच्या घोषणा आहेत. बघा, लक्षात घ्या, 2 ते 3 महत्त्वाच्या घोषणा आहेत. रेशन कार्ड धारकांसंदर्भात सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आहेत. व्हिडिओ संपूर्ण पहा, नाहीतर मग परत उशीर झाल्यानंतर प्रॉब्लेम होणार आहे तुम्हालाच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की काय आहे, आपल्याला कोणतं कोणतं काम करायचं आहे. 2 ते 3 महत्त्वाची कामं तुम्हाला तिथं करायची आहेत, नाहीतर प्रॉब्लेम तर होणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता निवडणूक ही पुढच्या आठवड्यातच आहे. निवडणूक लवकरच झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या आठवड्यातच म्हणजे 25 तारखेपासून पुढं योजनाचे जे काही पैसे आहेत ते वितरण सुद्धा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण 23 नोव्हेंबरला आपलं सरकार स्थापन होणार आणि 25 नोव्हेंबरला तिथं तुम्हाला पैसे सुद्धा येण्याची शक्यता दाट आहे. याच्यामध्ये काही आता लांब नाही. आता लक्षात घ्या, रेशन धारकांसाठी मोठा अल्टिमेटम सुद्धा इथं सरकारने दिलेला आहे. रेशन कार्ड धारकांना सरकारचा मोठा अल्टिमेटम, लगेच करा हे काम. उरलेत एवढेच दिवस, अन्यथा काहीच मिळणार नाहीये. लक्षात घ्या, काहीच मिळणार नाही. म्हणजे धान्य बंद होणार आहे. पुढचं म्हणजे तुमची योजनाचे पैसे बंद होणार आहेत. स्वतः केंद्र सरकारने सांगितलेलं आहे त्या गोष्टी करायच्या आहेत. सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. कारण काय होतं, तुम्ही व्हिडिओ पाहायच्या नादामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता आणि मग तुमच्यापर्यंत असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ पोहोचत नाहीत आणि मग तुमचा तिथं लॉस होतो, तुमचा तिथं तोटा होतो. आपण बघितलं की ज्यांनी आपले व्हिडिओ पाहून लगेच काम केलेलं आहे त्यांना पटकन तिथं योजनेचा लाभ मिळालेला आहे, कुठलीही योजना असो. तर चला सुरुवात करूया. काय आहे बघा, केंद्र सरकारद्वारे सध्या देशातील वेगवेगळ्या नागरिकांसाठी असंख्य योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये रेशन कार्ड हे एक महत्त्वाचं साधन आहे, महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. लक्षात घ्या, जे गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांना अन्नधान्य सुद्धा ह्याच्या थ्रू पुरवलं जातं. परंतु गरीबच नाही, जे मिडल क्लास आहेत त्यांना सुद्धा या योजनेमध्ये आपण लाभ घेतलेला बघतो. जसं की लाडकी बहीण योजनेमध्ये रेशन कार्डाशिवाय कोणालाही लाभ मिळालेला नाहीये. ज्याचं नाव रेशन कार्डवरती आहे त्यालाच लाभ मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे रेशन कार्डवरच ठरवलं जात आहे की तुमच्या घरात किती सिलेंडर येणार. बरोबर, म्हणजे एका कुटुंबाची व्याख्या कोण ठरवतंय, तर रेशन कार्ड ठरवतंय. त्यामुळे रेशन कार्ड एक महत्त्वाचं दस्तावेज आहे, महत्त्वाचं एक कागदपत्र आहे. तर सरकारने नुकतीच शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती जारी केलेली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना माहीत असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा अपडेट सांगतो. शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाचे अपडेट. सरकारने सर्व शिधापत्रिकाधारकांना EKYC पूर्ण अनिवार्य करण्याचं सांगितलं आहे. EKYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक KYC करणं अनिवार्य आहे. तुम्हाला कंपल्सरी आहे, तुम्हाला करायचंच आहे. काय करायचं आहे, पुढं 2 ते 3 महत्त्वाचे काम आहेत ते सांगितले. त्यातलं पहिलं काम आहे ती म्हणजे EKYC करणं. आता अशा परिस्थितीत एखाद्या शिधापत्रिकाधारकाने EKYC वेळेवर पूर्ण केले नाही तर त्याचे तांदूळ आणि साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या बंद होणार आहेत. आणि तुम्हाला एक महत्त्वाची बातमी हे एक सांगतो, सध्या तांदूळ देणं बंद झालेलं आहे. तांदूळाऐवजी नवीन वस्तू तिथं तुम्हाला देण्यात येत आहेत. आता ज्यांनी रेशन आणलेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना इथं चेंजेस झालेले पाहायला मिळत आहेत. कोणाला चेंजेस झालेले नसतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही काय काय वस्तू आणलेल्या आहेत, म्हणजे आपल्या सगळ्या यूट्यूबर्स व्ह्यूअर्सला सुद्धा समजणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी तांदूळाऐवजी आता 9 वस्तू तिथं वाटप झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मसाले आहेत, पीठ आहे, मीठ आहे, वेगवेगळ्या वस्तू आहेत. परंतु मला असं वाटतं पर्सनली की तांदूळ हा एक महत्त्वाचा घटक आहे, तो तिथं द्यायलाच हवा होता. परंतु आता नवीन नियमानुसार, नोव्हेंबरच्या नियमानुसार तांदूळ हा तिथून वगळला गेलेला आहे आणि दुसरे 9 वस्तू तिथं ॲड केले गेलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढं बघा, दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून त्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. मुख्य उद्देश काय आहे याचा, तर आपल्याला माहिती आहे की रेशन हे तर जे आहेत भरपूर त्याच्यामध्ये फ्रॉड होत आहेत. रेशनमध्ये भरपूर गपळे होत आहेत. रेशन धान्याच्या ह्याच्यामध्ये कितीतरी गपळे आपण पाहिलेले आहेत की एका व्यक्तीच्या नावावर दुसरंच कोणते रेशन घेतंय, एका व्यक्तीच्या नावावर दुसरं रेशन. म्हणजे काय, ह्याचं नाव नुसतं लावायचं, EKYC नाही, काय नाही. पहिलं तुम्ही पाहिलं किती फ्रॉड झालेले आहेत, किती गफळे झाले. रेशन अख्ख्या ट्रक सुद्धा रेशन तिथं गफळे झालेले आपण बघितलेले आहेत. तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला 100% माहित असेल, ज्यांनी हे गफळे बघितले आहेत किंवा
आता हे सगळे रोखण्यासाठी हा जो मुद्दा आहे तो गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलेलं आहे। लक्षात घ्या, ई-केवायसी करायची अंतिम तारीख मी तुम्हाला सांगतो आहे। यापूर्वी ई-केवायसी करण्याची तारीख 31 सप्टेंबर होती, नंतर ती 30 नोव्हेंबर करण्यात आली, मात्र आता ती परत 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, 31 डिसेंबर काहीच दिवस उरलेले आहेत, एकच महिना उरलेला आहे। का सांगतो एक महिना? का तर एक महिन्यातले आपले शनिवार रविवार जर सोडले आणि त्याच्यात रेशन दुकानदार आपला जागेवर आहे का, आपलं कुठं काय करायचंय आणि ई-केवायसी कुठे करायची हे तुम्हाला सांगतो। 2 ठिकाणी करायचे आहे, ते 2 ठिकाण सांगतो। परंतु आपण जर बघितलं तर 1.5 महिन्यापैकी 20 दिवस तर हे बंदच असतं, तसं बघायला गेलं तर 15 दिवसच आपल्याकडे आहेत नीट बघायला गेलं तर, कारण आपलंही काम असतं। त्यामुळे येत्या 15 दिवसामध्ये तुम्हाला हे महत्त्वाचं काम करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो, नाहीतर योजनाचे पैसे मिळणार नाहीत। योजना तर सोडा, तुम्हाला जे अन्नधान्य मिळतं ते पण नाही मिळणार, मोफत गॅस सिलेंडर योजना ते सुद्धा नाही मिळणार। ह्या महत्त्वाच्या योजना आहेत, लक्षात घ्या। आता कोणत्याही रेशन कार्ड धारकाने ई-केवायसी केलं नाही तर जवळ त्याला केवळ रेशन मिळणेच थांबणार नाही, तर नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल। लक्षात घ्या, तुमचं नाव सुद्धा काढून टाकलं जाईल। त्यासाठी सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। कुठं करायची आहे सांगतो, शिधापत्रिकेचा लाभ घेणाऱ्या सर्वांना हा नियम लागू आहे, सर्वांना नियम लागू झालेला आहे। अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांनी ही महत्त्वाची माहिती गांभीर्याने घ्यावी आणि ई-केवायसी वेळेवर पूर्ण करावे, जेणेकरून रेशन मिळण्यात कुठलीही अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही। आता लक्षात घ्या, तुम्हाला ई-केवायसी कुठं करायचं आहे ह्याचं माहिती देत आहे। ई-केवायसी कुठं करायची? ई-केवायसी करताना जाताना 2 महत्त्वाचे दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे। पहिलं जे आपलं असतं ते म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल असं दोन्ही घेऊन जाणं एक अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड ओरिजिनल आणि रेशन कार्डची झेरॉक्स हे घेऊन जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या 2 दस्तावेज घेऊन जाणं महत्त्वाचं आहे। सहकुटुंब सहपरिवार जाणे, नाहीतर जो सदस्य येणार नाही त्याचं ई-केवायसी होणार नाही। आता तुम्ही म्हणाल माझा मुलगा पुण्याला आहे, मुंबईला आहे, अमुक आहे, अमेरिकेला आहे, कॅनडाला आहे, फ्रान्सला आहे, इटलीला आहे, त्याने काय करायचंय? लक्षात घ्या, सर्वप्रथम तुम्हाला भारतात असणं आवश्यक आहे। भारतात असाल तरच ई-केवायसी होणार आहे। भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या, तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जायचं आहे, तिथं तुमचं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे। तिथं तुम्हाला रेशनची झेरॉक्स दिली तर तिथं तुमचं ई-केवायसी होणार आहे। भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं हे होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही रेशन कार्ड जवळच्या देताय, सर्वप्रथम तुमच्या जवळचं कुठलंही रेशन दुकानदार असू द्या, तुम्ही कुठल्या तरी गावात राहताय, परंतु आता मुंबईला आहे, पुण्याला आहे, घाबरून जायचं काम नाही। मुंबईला जिथं राहताय, पुण्याला जिथं राहताय, तिथल्या जवळच्या दुकानात जायचंय। कुठल्या परराष्ट्रात राहताय, जसं की परराज्यात राहताय, जसं की तुम्ही कुठं गुजरातला राहताय, तर गुजरातमध्ये जवळच्या कुठल्या एखाद्या तुम्ही राहताय तिथल्या रेशन दुकानात जा। तिथंच गेल्यानंतर POS मशीनवर ओळख सत्यापित करा। दुकानात पोहोचल्यानंतर तुमचा अंगठा POC मशीनवर ठेवावा लागेल आणि तिथं तुमचं आधार कार्डनुसार तुमचं ई-केवायसी केलं जाईल। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन करून झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे। अशा रीतीनं तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। दुसरं म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड हे सगळं तिथं जॉईंट करा। पहिलं काम ई-केवायसीचं केलं, दुसरं काम करा आधार कार्ड। आता आधार कार्डच ई-केवायसी थ्रू अटॅच केलं जातं। आधार कार्ड पण त्यांना म्हणा की माझं आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे। ई-केवायसीने आधार कार्ड हे 2 काम तुम्हाला करायचे आहेत। येत्या 15 दिवसाच्या आत हे सगळे काम करा मित्रांनो, नाहीतर परत पश्चाताप करावा लागेल। परत ही जी काही मुदत आहे ती वाढणार नाही। ही मुदत फक्त महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील काही निवडणुका चालू होत्या, झारखंड आणि महाराष्ट्र, तुम्हाला माहिती आहे की निवडणुका चालू आहेत, त्याच्यामुळे हे 1 महिना वाढवून दिलं होतं। त्यामुळे आता ही पुढे मुदत वाढवून देण्यात येणार नाहीये। येत्या काही दिवसात तुम्हाला हे काम करावं लागेल, नाहीतर योजना बंद होतील, तुम्हाला राशन मिळणं बंद होईल आणि रेशन कार्डवरती जे पैसे मिळतात ते सुद्धा तुम्हाला तिथं बंद होणार आहे। सर्वप्रथम हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे, सगळ्यांना। इथं मुलं असतील, आपल्या सगळ्या कुटुंब सदस्यांना शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर महत्त्वाची आणि कामाची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत आवश्यक आहे। काही प्रश्न असतील, कुठलाही प्रश्न असू द्या, विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।